आम्ही सगळे स्ट्रेसमध्ये होतो, पण बापू विनोद करायचे, बापू गप्पा मारायचे, बापू सगळ्यांना हसवायचे. अख्ख्या गुवाहाटी मधला पर्यटन व्यवसाय वाढून डबल नाही चौपट केला बापूच्यामुळे झाला तो. काय ती झाडी, काय ते डोंगर. बापूचा डायलॉग आजही फेमस आहे. सांगोल्यात शहाजी बापूंना यश आलं नसलं तरी तेच तुमच्या हृदयातले नेते आहेत हे मला माहित आहे. आणि मगाशी म्हणाले जयकुमार, या आमदार असू दे, नामदार असू दे, काही असू दे, एकनाथ शिंदे त्याच्या पाठीमागे आहे, त्याला काय चिंता काय करायची गरज. कार्यकर्ता काम करणारा असतो, त्याला हार जितीची पर्वा नसते. आपले आमदार बाबासाहेब इथं बसले, त्यांनी मला काही कामं सांगितली. मी त्यांना सांगितलं बिलकुल चिंता करू नका. एकनाथ शिंदे असा आहे की गेल्या अडीच वर्षामध्ये कुठल्या पक्षाचा आमदार आला कधी मी बघितलं नाही. त्याचं काम कसं होईल हेच मी पाहिलं आणि तो आनंदात आपल्या मतदारसंघात जाईल आणि विकास प्रकल्प राबवेल हे मी पाहिलं. आणि म्हणून बापू तुमच्या मतदारसंघात किती पैसे आले? 5,500 कोटी रुपये आले. हे लक्षात ठेवा, आतापर्यंतच्या इतिहासात कधीच आले नव्हते. आणि जयकुमार गोरे यांनी सांगितलंय, इकडं गणपतराव देशमुख आणि शहाजी बापू असेच दोघं असतात, आलटून पलटून असतात. तिसरा कोण असतो का इकडं? तिसरा कोण नाही. त्यामुळे मी आपल्याला एवढंच सांगतो, अनेकदा काम करून यश मिळत नसतं, निराश व्हायचं नाही, काम करत राहायचं. आणि म्हणून लोकांनी मला काय दिलं यापेक्षा मी लोकांना काय दिलं आणि काय देणार हे लक्षात ठेवायचं आणि काम करायचं. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, बापू एखादी मॅच हारला म्हणून विराट कोहलीची बॅट थंड पडत नाही. पुढल्या मॅच मध्ये दुप्पट जोराने तुटून पडते आणि चॅम्पियन ट्रॉफी घरात येते. त्यामुळे चिंता करू नका. मगाशी ज्योतिताई म्हणाल्या, काय म्हणाल्या त्या गाडीमधून येताना दीपक आबांच्या बद्दल, एका गाडीत होते. पण बापूसाठी मी एकच शब्द उच्चारतो, टायगर अभी जिंदा आहे. अरे त्याला काय वाऱ्यावर सोडणार नाही मी. हाथ बढ़ाकर आसमां छू लेंगे हम अपनी हार को जीत में भी बदल देंगे हम. आणि म्हणून काळजी करू नका. आपले बापू स्पष्ट वक्ते आहेत, बोलून टाकतात. मनातलं भडाभड भडाभड मोकळ्या मनाचा आहे, ढोकळ्या मनाचा आहे, मनात काय ठेवत नाही. आणि मागे लोकसभा निवडणुकीनंतर त्यांनी भर सभेत काय म्हटलं आपल्याला आठवतंय? बापू म्हणाले होते, ज्यांनी पाणी अडवण्याचं काम केलं त्यांना तुम्ही लोकसभेत पाठवलं, मला पाणी दिलं त्यांना तुम्ही घरी बसवलं. बरोबर ना? मोकळ्या मनाने बोलणारा माणूस आहे. आणि सांगोला दुष्काळ मुक्त करण्यासाठी बापूंनी खूप प्रयत्न केले. मी मुख्यमंत्री होतो त्यावेळी बापू जेव्हा जेव्हा मला भेटले तेव्हा त्यांच्या डोळ्यात फक्त आणि फक्त सांगोल्यासाठी पाणीच होतं. सांगोल्याचं पाणी कसं, सांगोल्याला कसं. आणि म्हणून सांगोलाच नाही, मंडपाबाहेर लोक उन्हात उभे आहेत, त्यांनी आतमध्ये या, पोलिसांनी त्यांना सहकार्य करावं. आतमध्ये इकडे जागा आहे, मधल्या पॅसेज मध्ये तिकडे जागा आहे, पोलिसांनी सहकार्य करून त्यांना आतमध्ये सोडावं. उन्हामध्ये ते उभे आहेत, ऊन जोरात आहे. आणि म्हणून या ठिकाणी हे जे काय सभा झाली आहे आपली, आज सभा या ठिकाणी आलेला प्रत्येक जण बाबासाहेब स्मारकाचं दर्शन घेण्यासाठी आलाय आणि म्हणून त्यांचंही मनापासून मी मगाशी स्वागत केलेलं आहे. पण विदर्भ, मराठवाडा आणि राज्यातल्या सगळ्या दुष्काळग्रस्त भागांना पाणी देण्याचं, त्यांचं सिंचन वाढवण्याचं काम आम्ही केलं. मला आठवत आहे की मी आणि देवेंद्रजींनी पहिल्यांदा शपथ घेतली त्यावेळेस आम्ही पहिला विषय घेतला
तो दुष्काळग्रस्त भागातल्या लोकांना पाणी देण्याचा, त्यांचं सिंचन वाढवण्याचा. मला आठवतंय महाविकास आघाडी सरकारमध्ये मी होतो, 2.5 वर्षात जयकुमारजी फक्त 4 सुप्रमा दिल्या आणि मी मुख्यमंत्री देवेंद्रजी अजितदादा आमच्या टीम मध्ये 150 सुप्रमा दिल्या. 150 सुप्रमा, सुधारित प्रशासकीय मान्यता. आणि म्हणून जेव्हा जेव्हा या ठिकाणी पाण्याचा प्रश्न येतो त्यावेळेस बापूंनी त्याचा पाठपुरावा केला. आणि परवाच मंत्रिमंडळात देखील म्हैसाळ उपसा सिंचन योजनेसाठी सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी 1,500 कोटीला देखील मान्यता आपल्या सरकारने दिली आहे. आणि म्हणून ताकारी म्हैसाळ 2 स्वतंत्र उपसा सिंचन अंगोला तालुक्याला देखील सिंचनासाठी पाणी उपलब्ध होईल. आणि म्हणून माझ्या मुख्यमंत्री काळात सांगोल्याला स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन प्रकल्पाच्या 883 कोटी 78 लाखाच्या कामांना आपण मान्यता दिली, हे मला आठवतंय. आणि म्हणून बापूच्या आमदारकीच्या काळात जिल्हा परिषदेच्या कोळा गटात, घेरडी गटात आजपर्यंत करोडो रुपयांची कामं केली. तलाव असेल, सभा मंडप असेल, रस्ता रुंदीकरण असेल, पाईप गटार असेल, जलजीवन मिशन असेल, सभा मंडप, सगळे लायब्ररी पासून पुस्तकं असतील. या तालुक्यात दलित वस्ती, नवबौद्ध समाजासाठी बापूंनी देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये कामं केलेली आहेत. आणि म्हणून या ठिकाणी बापू लढवय्या आहात, लढवय्या माणूस आहे. अन्याय दिसला तर सत्तेवर लात मारून उठतो, मदतीसाठी धावून जातो, तोच खरा शिवसैनिक असतो. हे बाळासाहेबांचा मंत्र दिलेला, बाळासाहेबांचा जो 86% समाजकारण 20% राजकारण, या त्यांच्या मूल मंत्रावर आम्ही चालतो आहे. खरं म्हणजे बापू भरवशाचा माणूस आहे. अडचणीच्या काळात धावून जातो. आणि म्हणून खरोखर सांगतो, आम्ही जेव्हा उठाव केला, शंभूराज इथं आहेत, आम्ही जेव्हा उठाव केला तेव्हा पहिल्या दिवसापासून बापू माझ्या बाजूला खांद्याला खांदा लावून पहाडासारखा उभा होता, पहाडासारखा उभा होता. आणि सगळे स्ट्रेस मध्ये होते तिकडं सगळे. तेव्हा तर मोठं ऑपरेशन होतं. मी डॉक्टर नसलो तरी मोठमोठे ऑपरेशन करतो मी. आणि त्यातलं एक मोठं ऑपरेशन होतं. आम्ही सगळे स्ट्रेस मध्ये होतो, पण बापू विनोद करायचे, बापू गप्पा मारायचे, बापू सगळ्यांना हसवायचे. अख्ख्या गुवाहाटी मधला पर्यटन व्यवसाय वाढून डबल नाही चौपट केला बापूच्या मुळे झाला तो. काय ती झाडी, काय ते डोंगर. बापूचा डायलॉग आजही फेमस आहे. आणि मी काही रिअल इस्टेट आपले बिल्डर आहेत त्यांच्या जाहिरातीमध्ये पण बघितलं ते. त्याला बापूला माहित नाही बिना रॉयल्टीचं लावलेलं दिसतंय ते. आणि म्हणून या ठिकाणी बापू एक मजेदार कार्यकर्ता आहे, लोकांना सुखदुःखामध्ये धावून जाणार आहे. आणि आपल्या लाडक्या शहाजी बापूंनी एकदा ठरवलं, मग हातातलं काम पूर्ण, घेतलेलं काम पूर्ण केल्याशिवाय बापू स्वस्थ बसत नाही, थांबत नाही, अशी बापूंची ख्याती आहे.